लोणावळ्यातील या बंगल्यामध्ये खरंच भूत आहे असं जर का मी तुम्हाला आता म्हटलं तर तुम्हाला खरं वाटेल का? कारण इथल्या स्थानिक लोकांच्या मानण्यानुसार या बंगल्यामध्ये आजही कोणीतरी वास्तव करते. कारण जर का कोणी या बंगल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि कोणी चुकून गेला तर तो खरा राहत नाही. म्हणजे नेमकं काय आहे या बंगल्यामध्ये आणि या बंगल्याची आताची सध्याची कंडिशन कशी आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला या व्हिडिओला एंडपर्यंत पाहत राहा. मित्रांनो, इकडे ना एक असा एक बंगला आहे आणि या बंगल्याला पूर्णपणे लोणावळ्याचा एकदम हॉन्टेड हाऊस म्हणून बोललं जातं. तर तो मी तुम्हाला आता दाखवतो आपल्या या ब्लॉगमध्ये. हे बघा, मी आता चाललोय तेच बघण्यासाठी. मी तुम्हाला तिथली कार दाखवतो. एक कार एकदम महागडी गाडी, सगळ्यात ती गाडी तशीच्या तशी तिथे आहे. आता मी दाखवतो तुम्हाला. हा बघा, हाच तो बंगला आहे आणि या बंगल्याजवळ कोणीच जात नाही. ते लोक ओरडतात. म्हणजे या बंगल्याच्या जवळपास कोणी गेला पाहिलं तर या बंगल्याच्या इथमध्ये आपल्याला हे बघा, काचा वगैरे फुटलेल्या दिसतात. सगळ्या काचा वगैरे सगळ्या फुटलेल्या आहेत. दगडी मारून वगैरे काय कशा फोडल्या माहिती नाही. हा बघा, हा तो पूर्णपणे बंगला आहे. आणि आता मी तुम्हाला हे बघा, सगळी झाडं झुडपं सगळे वाढले आणि हा जवळजवळ खूप खूप वर्षांपासून बंद आहे. हे बघा, ही ती कार. बघा, ही आहे ती कार, खूप वर्षांपासून बंद. आणि हे घराला पूर्णपणे हॉन्टेड हाऊस म्हणून बोललं जातं. ते बघतात आहे, रस्त्याच्या लगतच असणारं हे हाऊस पूर्णपणे घोस्ट हाऊस म्हणून बोलतोय. आता कोणीच आतमध्ये जायची हिंमत करत नाही याच्यामध्ये, कारण की हे खूप डरावणं आहे असं इथले लोक बोलतात. लोकांना देखील इथल्या खूप असे एक्सपिरियन्स देखील आलेत. त्याच्यामुळे इथे आतमध्ये जाण्यासाठी कोण समजा गेला तरी त्याला बाहेरचे लोक त्याला ओरडतात की ते नाही जायचं आहे. पहा बघा मित्रांनो, हा बघा, हाच आहे तो हॉन्टेड हाऊस. आणि तुम्हाला काय माहिती आहे या बंगल्याबद्दल तर तुम्ही आपल्याला या व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता. तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता की या बंगल्याला हॉन्टेड हाऊस का बोलतात आणि काय याची कहाणी आहे हे तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकता. तर चला आता आपण निघूयात इकडून. आम्ही सगळेजण आता तिथे थांबलेलो आहे. आणि हा बघा, पूर्णपणे खूपच मोठा असा हा बंगला आहे. आणि हे बघा, झाडं वगैरे सगळी आतूनच वरती निघालेली आहेत. आणि पूर्णपणे हा एकदम डरावना बंगला, खूपच लोणावळ्याचा इथला. हे बघा, तुम्हाला जवळून जातो तुमच्यासाठी. आता मी थोडस जवळ जातो. खूपच डरावना असा. आणि हा खूपच वर्षापासून बंद आहे. खूपच वर्षापासून हा बंद आहे. आणि आता आपण निघूयात. आणि इकडे आणखीन एक दुसरा बंगला आहे. ये डॉगेश,